काव्या जड अंतकरणाने जीवासाठी चहा घेऊन त्याच्या रूमकडे येते. रूमचा दरवाजा उघडता क्षणी जेव्हा ती आत येते त्यावेळेस तिला जबरदस्त धक्काच बसतो, कारण हँडमोल्ट तुटलेला असतो. काव्या जीवाबद्दल आता वेगळाच विचार करते. जेव्हा ती काच हातामध्ये घेते तेव्हा विचार करते, लग्नाआधीची गोड आठवण लग्नानंतर सुद्धा जपून ठेवायची असं म्हणाला होतास ना जीवा तू, आणि इथे तर आपली ही आठवण तू स्वतःच तोडून टाकलीत. परत काव्याचा जीवाबद्दल मोठा गैरसमज होतो, कारण तो हँडमोल्ट तर नंदिनीच्या हातून तुटलेला असतो. इतक्यातच जीवा येतो. काव्याला तिथे पाहता क्षणी जीवा थबकतो. काव्या त्याच्याशी काहीच न बोलता फक्त हँडमोल्टकडे कटाक्ष टाकते. तेव्हा जीवाच्या लक्षात येतं की त्याच्याबद्दल परत तिचा गैरसमज झालाय. नक्कीच तो हँडमोल्ट त्याच्याकडून तुटला असावा किंवा त्याने तोडूनही टाकला असावा. इतक्यातच जीवा तिला फेविकॉल दाखवतो, परंतु काव्या काहीच रिॲक्ट करत नाही. ती गुपचूप ड्रेसिंग टेबलवरती चहा ठेवते आणि तेथून निघूनच जाते. काव्याचं हे तोडून वागणं जीवाच्या खूप जिव्हारी लागतं. मानिनी जेव्हा त्यांच्या रूममध्ये येते पाहते तर चेस बोर्ड अस्ताव्यस्त पडलेला असतो. वैतागून विचार करते की विक्रम पन्ना खेळून झाल्यानंतर इथेच ठेवायचं का, नीट तरी ठेवायचं ना. ते सगळं उचलत असताना पार्थ बाहेर ऑनलाईन मीटिंग अटेंड करून इकडे तिकडे फेऱ्या मारत असतो. जेव्हा त्याची मीटिंग संपते तेव्हा मानेने त्याला हाक मारते. रूममध्ये येताच पार्थला ते विचारते की नक्की काय चाललंय तुझं, इकडे तिकडे फेऱ्या का मारतोय. तेव्हा पार्थ सांगतो की काव्य रूममध्ये अभ्यास करतायत ना, मग त्यांना उगाच डिस्टर्ब कशाला, म्हणून मी इकडे तिकडेच फिरून मीटिंग अटेंड करतोय. मानिनी आश्चर्याने विचारते की परंतु हे काय केलंय. नाही म्हणजे खाली घरची पॅन्ट, त्यानंतर ऑफिस वेअर. तेव्हा पार्थ हसत म्हणतो की याला ना जुगाड म्हणतात. मानिनी पार्थला म्हणते की तुम्ही जे हे ऑनलाईन मीटिंग अटेंड करता किंवा वर्क फ्रॉम होम करता, तुम्ही लोकांना खरंच लोकांना मूर्ख बनवता, अगदी वेड्यात काढता. तेव्हा पार्थ मानिनीला सांगतो की वेडं वगैरे नाही ग, आम्ही जे वर्क फ्रॉम होम करतो ना तर आम्हाला हायली पेड लेबर म्हणतात. तेव्हा मानिनी विचारते की काय, अरे परंतु तू तर कंपनीचा बॉस आहेस ना. पार्थ सांगतो की नाही ग, बॉस मी कुठे, बॉस तर बाबा आहेत. मस्त स्टाईलमध्ये ऑफिसमध्ये येतात, धडाधड मीटिंग अरेंज करतात, त्यानंतर मस्त स्टाईलमध्ये बाहेर पडतात आणि येताना आमच्या आईसाठी गजरा घेऊन येतात. जेव्हा तो मानिनीला चिडवतो तेव्हा मानिनी मुद्दाम त्याला विचारते, पार्थ मला सांग, जेव्हा बाबा माझ्यासाठी गजरा घेऊन येतात येताना काय पब्लिसिटी वगैरे करतात का. तेव्हा पार्थ म्हणतो की पब्लिसिटी वगैरे माहीत नाही, परंतु घरातले सगळेच जण बाबा तुझ्यासाठी जे काही करतात ना त्याचं खूप कौतुक करतात. मानिनी विचारते की ते माझं कौतुक वगैरे राहू दे, परंतु काव्याचं काय, तू काव्यासाठी नक्की काय काय करतोयस. परंतु काहीही म्हणा पार्थ, काव्या अगदी जोमात आहे बरं का, अभ्यास वगैरे एकदम जोरदार तयारी चालू आहे. तेव्हा पार्थ सांगतो की अगं जोमात म्हणजे काय, एकदम जोमात. मानिनी विचारते की तू बोललास का तिच्याशी. तेव्हा पार्थ म्हणतो की छे, मी सांगून ते ऐकणार आहेत का. परंतु तुला सांगू का, काल मी माझ्या राशीत वाचलं होतं की सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या घडतील, आणि बघ रात्रीपासून सगळं माझ्या मनासारखंच घडायला लागलं. पार्थच्या आनंदाला उधाण आलेलं असतं. काव्यामध्ये जे काही बदल झाले आहेत ते असे अचानक झालेत. त्यांना वाटतं पार्थ मानिनी समोरच काव्याचं तोंड भरून कौतुक करतो. आई, काव्य सगळ्यांना लहरी आणि उथळ वाटतात, परंतु काव्याच्या मनात एखादी गोष्ट आली की त्या ती करून दाखवतात. मी चांगलं ओळखतो त्यांना, बघतो आता त्या नाही माघारी फिरणार. मानिनी म्हणते की नाही म्हणजे काव्यातलं नाविन्य तर मला दिसतंच आहे. म्हणजे बघ ना, जेव्हा फार्म हाऊसवरती जायची वेळ आली होती तेव्हा किती उत्साही आनंदी होती, परंतु जेव्हा ती परतली तेव्हा ती एकदम शांत झाली. अचानक वटपौर्णिमेची पूजा करायला तयार झाली आणि आता तर एकदम जोरात अभ्यासाला सुरुवात केली. काव्यामध्ये बदल तर झालेत, परंतु ते बदल थोडेसे खटकतात, तेही मानिनीला. पार्थ जरा स्पष्टच विचारतो की नक्की काय म्हणायचं आहे आई तुला. तेव्हा मानिनी त्याला पूर्वकल्पना देते की एखाद्या व्यक्तीचं असं अचानक शांत होणं किंवा त्याच्यामध्ये बदल घडणं ही येणाऱ्या मोठ्या वादळाची चाहूलसुद्धा असू शकते.
मानिनीचं बोलणं ऐकताच पार्थ हादरतो. पार्थ मानिनीला विचारतो की आई अगं काय बोलतेस तू? तेव्हा मानिनी पटकन ते सगळे विचार झटकून टाकते आणि पार्थला सुद्धा समजावते की काही नाही रे, फक्त वाटलं मला तसं. तू जास्त विचार करू नकोस, सोडून दे आणि सॉरी. तेव्हा पार्थ तिलाच समजावतो की आई तू जास्त काळजी करू नकोस. असं काहीही होणार नाहीये आणि माझा काव्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू माझ्यावरती विश्वास ठेव. पार्थ जरी तेथून उठून निघून गेला असला तरीसुद्धा मानिनीला थोडाफार संशय असतोच की काव्यामध्ये अचानक असा बदल घडला तरी कसा? हा प्रश्न सतत तिला सतावतोच. इकडे नंदिनी आनंद निवासात जाणारच असते. कोणाची तरी तब्येत बिघडलेली असते. जेव्हा तिला कॉल येतो तेव्हा ती लगेच जायला निघते. इतक्यात जीवाही येतो. जीवा येता क्षणी नंदिनी तोंड फिरवते. जीवा स्वतःहूनच बोलतो की तू आनंद निवासात जातेस का? नंदिनी काय झाले? कालपासून तू बोलत नाही आहेस माझ्याशी. माझ्यावरचा राग अजून केला नाही आहे का? नंदिनी तशीच तोंड फिरवून निघून जाणार. परत तो तिची वाट अडवतो आणि परत तिला विचारतो की नंदिनी काय विचारतोय मी? अगं बोल ना माझ्याशी. नंदिनी आता स्पष्टच विचारते की डिवोर्स हवाय का तुम्हाला? जीवा धक्क्याने पाहतो तेव्हा नंदिनी पुन्हा एकदा विचारते की माझ्याकडून तुम्हाला डिवोर्स हवाय का? जीवा जबरदस्त शॉकमध्ये असतो. पार्थ रूममध्ये जाताच तो विचार करतो की काव्या कुठे गेलेत आणि जेव्हा तो काव्याचं कपाट उघडतो पाहतो तर काव्याचे कपडेच नसतात. त्यानंतर काव्याची बॅगही त्याला कुठे दिसेनाशी होते आणि पार्थला खूप टेन्शन येतं. मनात हजारो प्रश्नांचं काहूर माजलेलं असतं. काव्याला शोधतच तो रूम बाहेर पडतो. इकडे नंदिनी जीवाला जाब विचारते की बोला ना जीवा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आता जीवा काही बोलणार तर नंदिनी बोलते फक्त हो की नाही एवढ्यामध्येच उत्तर हवंय मला. जीवा हे बघा, तुम्हाला शपथ आहे माझी. तुम्हाला शपथ आहे आपण घेतलेल्या शपथपथेंची. तुम्हाला शपथ आहे आपल्या वचनांची, आपल्या 1 महिन्याच्या संसाराची. नंदिनीने असं बोलून जीवाला धर्मसंकटातच टाकलेलं असतं. जीवा नंदिनीला विचारतो की तू हे मध्येच? तेव्हा नंदिनी सांगते की मध्येच नाही, खूप विचार करून मी या कन्क्लुजनपर्यंत पोहोचले जीवा. फक्त त्या मुलीला विसरता यावं म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न केलं आणि वस्तुस्थिती ही आहे की आता आपल्या संसाराचा पाया ढासळतोय जीवा. आणि असं असून सुद्धा आपण हे सगळं का करतोय जीवा? तुम्हाला फक्त माझी कंपनी आवडते. माझ्यासोबत संसार करण्यात तुम्हाला कसलाही इंटरेस्ट नाही आहे हे स्पष्ट दिसतंय जीवा. जीवाला आता जबरदस्त धसकाच बसलेला असतो. हे बघा, मला आता स्पष्ट दिसतंय जीवा. माझं लग्न ठरल्यापासून ते दीपकच्या तावडीतून घाईघाईत मला मंडपापर्यंत पोहोचवणारा जीवा पूर्णपणे वेगळाच होता. मला हे लक्षात येत आहे की त्या लग्नामध्ये तर तुमचा ब्रेकअप झाला नसेल, त्याच्या आधी बहुतेक तुमचा ब्रेकअप झाला असावा. आणि मला आता तर क्लिअरली कळतंय की जेव्हापासून माझ्याशी लग्न झालंय तेव्हापासून तुम्ही एकदाही हसला नाही आहेत जीवा. आपल्या या लग्नांमुळे तुम्ही सुखी नाहीच आहात. या लग्नामुळे तुम्हाला पश्चाताप होतोय का जीवा? तेव्हा जीवा म्हणतो की असं काहीच नाही आहे नंदिनी. नंदिनी विचारते की मग काय बिनसलंय नक्की नात्यात? की ती मुलगी तुमचा पिछा सोडत नाही आहे का जीवा? नंदिनीच्या धक्कादायक निर्णयाने जीवा पेचात पडतो. हे बघा जीवा, जर असं काही असेल तर प्लीज सांगा मला. हवं तर मी समजावीन त्या मुलीला. हे बघा, तुम्ही भेट नका घालून देऊ, परंतु मी फोनवरती तरी समजूत काढेनच तिची. आणि जर तुम्हाला तिचं असं पिछा करणं थांबवायचंच नसेल तर तुम्ही मला तसं स्पष्ट सांगा. मी नक्की देईन डिवोर्स तुम्हाला. कारण मी स्वतः म्हणते ना जीवा की 2 प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच हवं, कारण ते एकमेकांना पूर्ण करतात. मला सांगा जीवा, तुम्ही जेव्हा तिच्यासोबत राहाल तेव्हा पूर्ण व्हाल का? अहो, मी इतरांचे संसार मार्गी लावते तसंच मी माझ्या नवऱ्याचा संसार मार्गी लावूच शकते. तुम्ही फक्त एकदा मला सांगा की नंदिनी हो, हवंय मला डिवोर्स, देऊन टाक डिवोर्स. एका क्षणात मी तुम्हाला मोकळं करीन जीवा. तुम्ही फक्त हो म्हणा जीवा. मी स्वतःहून तुमच्या लग्नात अक्षता टाकेन, तुमच्या आणि त्या मिस केच्या डोक्यावरती. परंतु प्रामाणिकपणे मला सांगा की हवाय का तुम्हाला डिवोर्स जीवा? जीवाच्या तोंडून चकार शब्दही फुटत नसतो.
नंदिनीने अचानक असा तडकाफडकी निर्णय घेणंच जीवासाठी जबरदस्त धक्का असतो. नंदिनी परत वैतागून विचारते की बोला ना जीवा, द्या ना माझ्या प्रश्नाचं उत्तर. तुम्हाला तोडलेलं जोडायचं आहे की जोडलेलं तोडायचं आहे? तोचपर्यंत या दोघांसाठी आता दुसरा धक्का बसणार असतो. कारण जेव्हा मानिनी चोरचोराच्या हाका मारते तेव्हा नंदिनी घाबरते. आई अशा का हाका मारत असतील? जीवा नंदिनी दोघेही धावत रूमच्या बाहेर जातात. पार्थने अनिशाला कॉल केलेला असतो आणि काव्याची चौकशी करत असते. तेव्हा पार्थला सुद्धा कळेनासं होतं की ती अनिशाकडे सुद्धा गेलेली नाही आहे. क्लासला तर आज सुट्टी आहे. नंदिनी येताच मानिनी तिला धक्कादायक बातमी देते की काव्या कुठेच नाही आहे. बरं गेली ती गेली, परंतु तिची कपड्यांची बॅगही नाही आहे. बॅग घेऊन कुठेतरी बाहेर पडले. आणि पार्थ तर म्हणत होता की अगं परंतु कळवून जाण्याची एक काहीतरी पद्धत असते की नाही? नंदिनी सुद्धा आता काव्यावरती खूप रागावते. अशी कशी निघून जाऊ शकते मुलगी, तेही न कळवता? थांबा आई, मी ना तिला कॉल करून बघते आणि फोन उचलला की चांगली झापणारच आहे मी तिला. तेव्हा मानिनी समजावते की नको बाई, अजून परत रागवेल आणि चिडून नाहीच घरी आली म्हणजे. काव्याच्या असं अचानक गायब होण्याने सगळेच जण खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. जीवासुद्धा फोन लावण्याचा प्रयत्न करतो, परंतु परत विचार करतो की म्हणजे काव्याने माझा नंबर ब्लॉक केला आहे का? नंदिनी सांगते की काव्याचा फोन लागतच नाही आहे. तेव्हा पार्थही खूप वैतागलेला असतो. काव्याचा फोन लागतच नाही आहे, मी सुद्धा ट्राय केला होता. तेव्हा मानिनी खूप चिडचिड करते की काय करायचं या मुलीचं, जाताना सांगूनही नाही गेली आहे, अशी कशी न कळवता जाऊ शकते ही? तेव्हा जीवा तिला समजावण्याच्या नादामध्ये असं काहीतरी बोलतो की पार्थ त्याच्यावरतीच रागावतो. आई नको ना इतकी पॅनिक होऊ, ती काय लहान आहे का आता? आणि जाऊन 2च तास तर झाले आहे ना, 24 तास झाल्यासारखे तुम्ही काय एवढं रिॲक्ट करताय? तेव्हा पार्थ विचारतो की जीवा, अरे पोलिसांसारखं असं काय बोलतोय तू माझ्याशी? काव्या गेल्या 2 तासांपासून मिसिंग आहेत. वॉचमॅन दादांनी पण सांगितलं की त्या 2 तासापूर्वी बाहेर पडले आहेत, तेही बॅग घेऊन. माणसाला काळजी वाटत नाही का? मानिनीची मात्र प्रचंड चिडचिड होते. तुम्ही मुलं नक्की काय करत असता रे? आधी या जीवाने पराक्रम केला, आता काव्या गायब झाले. आता नंदिनी तूच मला सांग की काय करायचं? बरं तिच्यापर्यंत पोहोचू नये त्याची सगळी व्यवस्था केली आहे तिने. काहीच न कळवता बाहेर पडते ती, आणि ते तिथं नेहमीचंच आहे. आणि तुम्ही लोक फोन कसले बंद करून ठेवता रे? आता सगळ्यांच्याच जीवाला कोर लागलेला असतो. जीवा परत तिला समजावतो की आई प्लीज, तू एवढी पॅनिक होऊ नकोस, कदाचित शॉपिंगला गेली असावी ती. तेव्हा मानिनी परत त्याच्यावरती रागावते की जीवा, स्वतःची कपडे भरून बॅग घेऊन शॉपिंगला जाऊ शकते का ती? पार्थसुद्धा समजावतो की आई मला कळतंय की तुला यासात खूप जास्त मनस्ताप होतोय, परंतु प्लीज जास्त चिडचिड नको करूस. तेव्हा मानिनी वैतागून परत बोलून टाकते की मी तुला म्हणाले होते पार्थ, काव्या सुधारले, तेही एका दिवसापुरती. यावरती विश्वास नको ठेवायला. आता कुठे शोधायचं तिला? असं करत तणतणतच ती निघून जाते. सगळेच जण आता चिंतेत असतात. नंदिनी सतत काव्याला फोन ट्राय करते. काव्या कोणालाच काहीच न सांगता तिच्या आईच्या घरी आलेली असते. आईने दरवाजा उघडता क्षणी काव्या तिच्या आईच्या खुशीतच सुखावते. शारदा तिला आश्चर्याने विचारते की काय ग काव्या, अशी अचानक आलीस आणि येता क्षणी आईला बिलगलीस? खूप आठवण येते का तुला घरची? आणि हे काय, तू सुटकेस घेऊन आलीस? तेव्हा काव्या म्हणते की हो, मला घराची खूप आठवण येते म्हणून मी आले. शारदा आश्चर्याने विचारते की काय, आज नंदिनीला सुद्धा घरची आठवण येत होती? अगं मग तुम्ही दोघींनी एकत्रच यायचं होतंच ना? काव्या म्हणते की ते शक्य नाही आहे. ताई जर इथे आली तर जीवाचं काय होईल? काव्याचं कोड्यातलं बोलणं तिला उमगत नाही. ती विचारते की जीवाचं काय होईल म्हणजे? हे बघ काव्या, हे आपलंच घर आहे, परंतु येताना तू सासरी सांगून आली आहेस का? काव्या वैतागून विचारते की आई, तिथे सांगून यायला ती काय शाळा आहे का? आणि मी तिथली स्टुडंट आहे का की प्रत्येक वेळेस सांगून सवरूनच यायचं, तेही माझ्याच घरी? काव्याच्या उलट उत्तराने शारदाला टेन्शन येतं की काव्या, प्रत्येक वेळी अशी उत्तरं का देतेस तू? शारदा मात्र काव्याची चांगलीच खरडपट्टी काढते की तू मान्य आहे की तुझ्याच घरी आले आहेस, परंतु येताना कळवून यायचं होतंस ना, कोणाला सांगून नाही आलेस का? तेव्हा पार्थला सांगितलं असल्याचं काव्या खोटं बोलते. तरीसुद्धा
शारदा तिला तटावते की मानिनी ताईंना सांगितलं नाही आहेस का तू? शेवटी सासू आहेत त्या तुझ्या, त्यांना कळवणं गरजेचं आहे. त्यानंतर चिडतील ना तुझ्यावरती. तरीही काव्या तिच्या आईची मनधरणी करते की नाही आई, मानिनी काकू का चिडतील माझ्यावरती? त्या खूप चिल आहेत अगं, त्या नाहीच चिडणार माझ्यावरती. परंतु मानिनीने इकडे अखंड तांडव केलेला असतो की प्रत्येक वेळेस काव्याला समजून मीच का घ्यायचं? आपल्या घराण्याची मोठी सून तर अजून व्हायची आहे ती, परंतु हे असलं वागणं. तरीसुद्धा पार्थ काव्याच्या बाजूने समजावतो की आई नको चिडचिड करू, येतील ना त्या. परत मानिनी त्याच्यावरती रागावते की एवढं घडूनही तुला तिचीच बाजू घ्यायची आहे. घे घे घे, 2 तास झालं ही मुलगी गायब आहे. फोन करून सांगितलं नाही आहे, जाताना सांगितलं नाही आहे, क्लासला सुट्टे, आता नेमकं शोधायचं कुठे हिला? सगळेजण एवढे पॅनिक झालेले असतात ना. रागाच्या भरात मानिनी त्या तिघांनाही जा विचारते की तुमच्यापैकी कोणाचं काव्याशी भांडण झालंय का? पार्थ नंदिनी तर नाकारतात, परंतु जीवाला मात्र धक्काच बसलेला असतो, कारण काव्यासोबत त्याचं भांडण झालं होतं. आजचा भाग इथेच संपतोय, पुढील भागात बघूयात. मानिनी नंदिनीला जेव्हा विचारते की जेव्हा घरातून जायची वेळ येईल तेव्हा तू काय करशील? नंदिनी जीवाकडे रागात पाहत सांगते की सगळ्यांना सांगून सवरूनच निघून जाईन. जीवा पार्थला विचारतो की असं तिनं अचानक केलं, त्याच्यावरती रागावला नाही आहेस का तू? तेव्हा पार्थ त्याला उत्तर देतो की आपल्याला जो माणूस आवडतो त्याच्या वागण्याबद्दल काहीच वाटत नाही जीवा. परंतु मानिनी मात्र जबरदस्त चिडलेली असते काव्यावरती. अगदी सासू बनूनच तिला ती जा विचारते की इतकंही गृहीत धरू नयेस काव्या माणसाला, आता परत येणार आहेस की नाहीस? तेव्हा नंदिनीलाच धक्का बसतो की मानिनी यापूर्वी कधीच अशी वागली नव्हती, परंतु काव्याचं वागणंही अति होत चाललेलं असतं आणि त्याला काही धरबंद उरलेलाच नसतो. म्हणूनच मानिनीने ठोस पावलंही उचललेली असतात.